ACN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जालना जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे काही कामानिमित्त दुबईला गेले होते आणि नेमकं तेव्हाच इस्रायल, अमेरिका आणि इराणचे युद्ध सुरू झाले। इकडे इराणने दुबई, कतार, ओमान, अबुधाबी या प्रत्येक देशाला टार्गेट करत अंधाधुंद बमबारी केली आहे। हे ऐकून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कल्याणकडे यांना मानणारा वर्ग हतबल झाला होता, बेचैन झाला होता। कोणाला काहीच समजत नव्हतं आणि त्यांचा मेसेज आला की मी सुखरूप आहे आणि आज ते स्वतःच आपल्या मायदेशी परतले आणि आपल्या घरी पोहोचले। डॉक्टर कल्याण काळे यांनीच सांगितला युद्धाचा थरारक अनुभव। तुमच्या आंदोलनाला जायचं राहिलं होतं ना, नाही मला असं म्हणायचं म्हणून ते परत घेऊन आले मला। EPS 95 वाल्याचा आशीर्वाद होता माझ्या पाठीशी। हे फोटो घे, फोटो घे, जोरदार फोटो। ब्लॉक खोलला ना गुरुजी आले का? ते सगळे कैलास त्यामुळे कसं वाटलं आपल्याला काय? आम्ही 3 परिवार माझ्यासहित आम्ही दुबईला गेलो 27 तारखेला, तिथं पोहोचलो 28ला आणि तिथं पोहोचल्यानंतर 2-3 तास जात नाही तर तिथली युद्धजन्य परिस्थितीची माहिती आम्हाला मिळाली। खास करून तिथं 1.5 ते 2 तासाच्या अंतरावर असलेलं अबुधाबी, त्या अबुधाबीच्या ठिकाणी पडलेले मिसाईल किंबहुना त्यामध्ये टाकलेले बॉम्ब असतील, मिसाईल असेल, काय ज्या परिस्थिती होती तशी ऐकायला मिळाली। आणि आपल्याकडे ज्या बातम्या आल्या टीव्हीवर त्याच्यावरून आपल्या लोकांनी इथल्या आमच्याशी संपर्क केला की तुम्ही तर दुबईला गेले आणि तिथं तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तुम्हाला काय वाटतं, काय असेल परिस्थिती? आम्ही पहिलाच दिवस होता, आम्हीच भयभीत झालो, आम्हाला तर काहीच माहिती नाही इथं काय झालं आणि काय नाही। विमानतळावरून सरळ हॉटेलला गेलो। आम्ही काही लोक हॉटेलमध्ये प्रवेश करतो आणि काही लोक तिथून चालले गेले एअरपोर्टला आणि एअरपोर्टवर गेल्यानंतर परत आले। आम्ही विचारलं का आले? विमानतळ बंद झालं आणि आता काय आम्हाला जाता येत नाही। आता तुम्ही कधी आले? म्हणलं आम्ही आजच आलो। ते म्हणले आता आमचा आज जायचा दिवस होता, आता आम्हाला थांबावं लागलं। त्यांची सगळ्यांची विमानं रद्द झाली। एक भीतीजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती। परंतु आम्ही गेले 3-4 दिवस तिथं जेव्हा अडकून पडलो तेव्हा आपल्या भारतातल्या नागरिकांनी, विशेषतः जालना, संभाजीनगर आणि महाराष्ट्रातल्या आपल्या सर्व आप्त स्वकीयांनी ज्या प्रार्थना, दुआ आमच्यासाठी केल्या, निश्चितच त्यांच्या भावना आणि तो प्रेम आम्हाला पुन्हा एकदा आपल्या मायदेशी परत येण्यामध्ये मदतीचं ठरलं आणि आज आम्ही आमच्या घरी सुखरूप पोहोचलो। टोटल किती लोक तिकडे अडकलेले आहेत, खास करून आपल्या मराठवाड्याचे? मला आकडा सांगता येणार नाही, तो परदेश मंत्रालयाने जाहीर करायला पाहिजे होता। केंद्रातल्या आपले जे परराष्ट्र मंत्री असतात त्यांनी या गोष्टीच्या घोषणा करायला पाहिजे होत्या आणि काही दिलासा द्यायला पाहिजे होता। तो आकडा आपल्या जालना आणि मराठवाड्यातले, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रातली काही मंडळी मला भेटली, त्यांची संख्या किमान एक 25 ते 50 पर्यंत होती, ज्यांचे मला फोन आले। काही लोक हॉटेलवर भेटले, काही लोक जिथं जिथं आम्ही भेटायला गेलो किंवा काही साईट सीन बघायला गेलो असेल तर तिथं भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आता ही परिस्थिती निवळल्याशिवाय आपल्याला जाता येणार। भारत सरकार काही विशेष मदत करते आहे का त्यांना काढण्यासाठी? तिकडे मदत करण्यात तिथली जी एम्बसी आहे त्यांनी आम्हाला काही लोकांना जसे जसे विमानं सुरू होतील तशी तशी मदत करण्याचा प्रयत्न केला।
परंतु जे अपेक्षित इथलं स्थानिक सरकारकडनं, परराष्ट्र मंत्रालयाकडनं एखादी पत्रकार परिषद घेऊन ज्यांची आई आपल्याला काय वाटलं? त्यावेळेला जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती, त्यावेळेला निश्चितच असं वाटत होतं की आता या परिस्थितीतून आपण लवकरात लवकर बाहेर पडलं पाहिजे आणि आपलं मायदेशी परतलं पाहिजे. इकडच्या लोकांचे फोन येत होते त्यावेळेस आपण काय बोलत? सातत्याने फोन येत होते. आम्हाला एवढंच सांगावं लागायचं की बाबा रे, आम्ही सुखरूप आहोत आणि आम्ही लवकर येण्यासाठी निश्चितच प्रयत्न करतोय. विमानतळ सुरू झालं, एअरलाईन सुरू झाल्या की आम्ही लवकरात लवकर परत येऊ. मंत्रालयाने आणि परराष्ट्र मंत्रालयाने करायला पाहिजे होतं एखादी पत्रकार परिषद घेऊन. ते केलं नाही, हे निश्चितच दुर्दैवाचं आहे. सर, आता या युद्धाला तुम्ही कसं बघता? तुमचं काय दृष्टिकोन आहे? खरं तर आपल्या कुठल्याही जगातल्या नागरिकाला युद्ध परवडणारं नसतं, कारण त्याच्यामध्ये अनेकांचे जीव जातात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी मिळून परमाणु चाचणीवर बंदी घातलेली आहे आणि कोणीही ती करू नये अशी भावना जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने सर्व देशांनी व्यक्त केलेली आहे. परंतु इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये काय मतभेद झाले असतील आणि त्याच्यामध्ये जे अमेरिकेने भूमिका घेतली, ती घेतलेल्या भूमिकेच्या माध्यमातून इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं, अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि ती योग्य नाही.